नमस्कार. मी डॉक्टर मेघा लासे. इयत्ता 12वीच्या पाठातील रोज मातीत या कवितेची प्रस्तावना आता पाहणार आहोत. इथं स्वतःला डोंगरासारखं फोडावं लागतं. तापलेल्या भट्टीसारखा ताव यावा लागतो. घालमेलीचा उफळा आतल्या आत थोपवून शांततेची भयंकर शपथ घ्यावी लागते. ही कविता आहे कल्पना दुधाळेंची. कल्पनेतलं सशक्त दुधाळ सत्व आपल्यापर्यंत पोचविणाऱ्या त्या कवयित्री आहेत. अलीकडच्या काळातच प्रसिद्धीला आलेल्या आणि समाजाची सापडलेली नस धरून त्यातल्या वेदना उलगडून दाखवणाऱ्या आणि त्या वेदना जगण्याशी जोडणाऱ्या त्या सशक्त अशा सर्जनशील कवयित्री आहेत. या कवयित्रीचं बालपण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी या गावात गेलं. शेती कुटुंबात जन्म झाला आणि शेतातलं जगणं वाढू लागलं. शेतातलं घर आणि अंगणातली पिकं अंगभर लपेटून घेऊन त्यांचं लहानपण पुस्तकाशी नातं जोडायला तयार झालं. मिळतील ती पुस्तकं त्या अधाशासारखं वाचू लागल्या. पुस्तकं वाचता वाचता माणसं वाचू लागल्या आणि माणसं वाचताना वास्तवाच्या तळाशी जाऊन जगणं शोधू लागल्या. या जगण्यात सापडलेली भेदकता विदारकता आपल्या मनात तोलून मापून पाहू लागल्या. हे तोलणं मापणं आपण रोज माती त्या कवितेतून शिकणार आहोत. तोलणं आणि मापणं हे एखादी वस्तू किंवा धान्य मापण्यासाठी आपण नेहमी वापरत असतो. हीच प्रक्रिया मनाच्या विचारांसाठी वापरायची आहे. ही एक खूप छानशी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया मनाला सशक्त मजबूत बनवते आणि म्हणून मनासाठी ते टॉनिक आहे. माझ्या समोर असलेल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना खूप मोठं व्हायचं आहे ना? तब्येतीनं नव्हे बरं का, कर्तृत्वानं. आपल्याला या आकाशात उंच उंच उडायचं आहे. मनसोक्त भराऱ्या मारायच्या आहेत. उंच अशा ठिकाणी पोहोचायचं आहे आणि त्यासाठी आपण आकाशात उंच उडताना आभाळभर व्यापणारं, नभापर्यंत पोहोचणारं, कधीही न संपणारं सुखाचं यशाचं अदृश्य असं गाठोडं शोधतो आहोत. हे अदृश्य गाठोडं आपल्याला खुणावतही आहे. पण तिथपर्यंत पोहोचायचं कसं, हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. रोज मातीत या कवितेतून आपण याचं उत्तर शोधायचं आहे. तोलणं आणि मापणं म्हणजे स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारायचा आणि स्वतःशीच संवाद साधून स्वतःच त्याचं उत्तर शोधायचं. एका अर्थाने स्वतःला शोधायचं. कोरोना हे जगासाठी संकट असेल, पण स्वतःला शोधण्यासाठी ती एक संधी आहे असं समजा. स्वतःला विचारा, तिला कोणती गोष्ट आवडते. स्वतःला विचारा, ती कोणती गोष्ट सहजपणे करू शकते. परत विचारा, तिला कोणते काम करायला छान वाटते, कोणती गोष्ट ती चांगल्या पद्धतीनं करू शकते. उत्तर मिळाल्यावर सापडलेली गोष्ट, काम, छंद अधिक चांगली करण्यासाठी प्रयत्न करा. आता तुमच्या समोर अभ्यासाची पुस्तकं आहेत ना? त्या पुस्तकांशी मैत्री करा. सतत ती स्वतःजवळ ठेवा. अभ्यास करताना तोलणं आणि मापणं ही क्रिया मनातल्या मनात करा. अनेक प्रश्न निर्माण होतील. ती शोधताना बाहेरच्या जगाशी त्याला जोडा. उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. हळूहळू स्वतःची एक शोधक नजर तयार व्हायला लागेल. या शोधक नजरेनं तोलणं मापणं करत स्वतःच्या मनाची दुर्बीण बनवा.
तुम्हाला माहित आहे, याच स्वतः तयार केलेल्या मनाच्या दुर्बिणीतून कल्पना दुधाळ्यांनी शेतीला निहाळलेलं आहे. तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, त्यांचं बालपण शेतातच रमलं. लग्नानंतर त्या शेतकरी कुटुंबाशी एकरूप झाल्या. शेती म्हणजे आपलं जीवन हे पक्क त्यांना माहीत झालं. शेतातल्या मातीशी, डोलणाऱ्या पिकाशी आणि नभाला झेलणाऱ्या आभाळाशी त्या एकरूप झाल्या. भुईतून बाहेर डोकावणाऱ्या मातीशी, गोठ्यातल्या गाई ढोरांशी, घराच्या कौलारू छपरांशी, हातातल्या खुरप्याशी, शेतावर पांघरून घालणाऱ्या लागवडीशी, हळुवार तण काढणाऱ्या भांगलणीशी आणि अनवाणी पायांना टोचणाऱ्या काट्यांशी त्या बोलू लागल्या. आणि काय आश्चर्य सांगते मी तुम्हाला, शेत त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना घेऊन कल्पना दुधाळांशी बोलू लागलं. मग कल्पनाताई थांबल्या नाहीत. त्या बोलणाऱ्या शेताला घेऊन त्या वास्तव जगात आल्या. या दिखाव्याच्या वास्तव जगात वावरताना त्यांची घुसमट व्हायला लागली. इथली भीषणता, विदारकता, भेदकता, इथला स्वार्थीपणा, ढोंगीपणा, लोचटपणा पाहून त्या घायाळ झाल्या, अस्वस्थ झाल्या. त्यांच्या मत्तीला शब्द आले. भावनेची गुंफण शब्दांनी झेलली आणि असामान्य प्रतिभेतून पहिला काव्यसंग्रह अवतरला. सीजर कर म्हणते माती. या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कवी कुसुमाग्रज पुरस्कारासह एकूण 28 पुरस्कार प्राप्त झाले. मातीतून चालता मी, मातीच होऊन जाते, गर्भात हिरवे कोंब खुशाल उगवू देते. या पुस्तकातल्या या पहिल्या 4 ओळी कवयित्रीच्या प्रतिभेचा आवाका आपल्यापर्यंत पोचवते. धग असतेच आसपास हा त्यांचा दुसरा कविता संग्रह. हा अधिक परिपक्व होऊन दिखाव्याच्या जगण्याला फाडून अस्वस्थ चेहऱ्याला आपल्या समोर आणतो. सरणावरच जातो म्हणे पीळ, आधी गार पडतो मग जाळतो. दरवेळी बाजतच असं नाही, पण धग असते आसपास. आग आणि काळी फक्त निमित्ताला. कल्पना दुधाळांच्या अशा कविता वाचल्यानंतर मन अस्वस्थ होतं. दिखाव्याचा चेहरा फाडला जातो. जगण्याची धग आसपास जाणवत राहते. कल्पना दुधाळांच्या अशा वास्तवाशी भिडणाऱ्या कविता वाचायला लागल्यानंतर माझ्यासमोर बहिणाबाई चौधरी आल्या. मागच्याच वर्षी आपण त्यांचा परिमल हा पाठ शिकलेलो आहोत, आठवतंय ना? बहिणाबाईंच्या कवितेचा प्रवास बघितला तर कल्पना दुधाळांच्या कविता सुद्धा जगण्याचं बोट धरून याच वाटेवरून प्रवास करताना दिसतात. बहिणाबाई चौधरी घरातून शेतापर्यंत जाताना समोर येणाऱ्या, दिसणाऱ्या, जाणवणाऱ्या घटनेशी त्या एकरूप झाल्या. त्यांच्याशी बोलत राहिल्या. जगण्याशी त्यांचा संबंध जोडला आणि प्रतिभेचा न कोमेजणारा फुलोरा निर्माण झाला. आपणही आपलं रोजचं जगणं जगतोच, पण अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मिळते भाकर, अशा कविता वाचल्यानंतर जगण्यातील सत्य सत्व तत्व नव्यानं आपल्यासमोर उलगडतं. बहिणाबाईंप्रमाणे कल्पनाताई सुद्धा शेतकरी आहेत. कुठल्याही गोष्टीशी आपण एकरूप झालो, तोलणं मापणं करत पुढे चालू लागलो तर विश्वाचं सत्य आपल्या समोर प्रकटतं. विद्यार्थी मित्र हो, अभ्यासाशी, ज्ञानाशी तुम्ही एकरूप व्हा, चालत राहा, कष्ट करा आणि मोठे व्हा. हाच तर संदेश ही कविता देते. रोज मातीत ही कविता आपण वाचली असेल. तुमच्या लक्षात आलं असेल की यात शेतकरी स्त्रीचं चित्रण आहे.
भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. यात 70% लोक शेती करतात. शेती करताना घरातील सगळीच मंडळी शेतीला हातभार लावतात. स्त्री आणि पुरुष दोघही शेती करतात. याच शेतकरी स्त्रीचं म्हणजे भारतीय स्त्रीचं सोशिक रूप खूप सुंदरपणे या कवितेमध्ये आलेलं आहे. यातली शेतकरी स्त्री बघताना मला भारतीय स्त्री दिसू लागली आणि भारतीय स्त्री बघताना आईच्या रूपात ती माझ्या समोर आली. आईला समजून घेतलो तर ही कविता आपल्याला पटकन समजेल, उमजेल एवढं मात्र नक्की. या कवितेमध्ये सोशिक बाईचं चित्रण आहे. खरं तर ही सोशिकता सगळ्याच स्त्रियांच्यामध्ये असते. ही सोशिकता समजावून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला आपली आई समजली पाहिजे. दिवसभर घरामध्ये वावरणारी आई आपण डोळ्यासमोर आणा. सकाळपासून रात्रीपर्यंतची तिची दिनचर्या आठवा. रोज सकाळी ती लवकर उठते, देवासमोर दिवा लावते, कमरेला पदर खोचून दुखणं खुपणं पाठीवर टाकून ती कामाला लागते. आपल्या सगळ्यांसाठी पहिल्यांदा ती चहा करते. आपण नंतर उठतो, सोफ्यावर बसतो. आपण बसून आहोत याचं तिला कधीच वाईट वाटत नाही. आपण चहा घेतो आणि ती परत कामाला लागते. घर साफ करते, भांडी घासते, धुणं धुते, घर नीटनेटके. स्वयंपाक करता करता तिच्या हाताला चटका बसतो बरं का. डोळ्यात टचकन पाणी येतं, चटक्याची जागा चरचरत राहते. पण तो हात आणि ते चरचरणं ती घराला कधीच दाखवत नाही आणि घराला ते समजतही नाही. नंतर ती भाजी चिरायला घेते, परत बोट कापतं, बळबळून रक्त येतं, पण ते रक्त कुणाच्याही नजरेला पडत नाही. आई स्वतःपेक्षा घरासाठी जगते, कारण ती घरावर मनापासून प्रेम करते. घरात जरा डोकावून बघा. आई जेवणाचं ताट करते आणि आपल्याला समोर बसून जेवायला वाढते, खायला घालते. कारण तिची जगण्याची समाधानाची तृप्तता आपल्या पोट भरण्यात असते. आपण नेहमी हॉटेलला जातो, तिथं आपल्याला वाढपी वाढतो, वाढून बाजूला जातो. आपली तृप्तता तिथं कुणीच टिपणार नसतं. तरीही आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टीप देतो. तिथं आई नसते, ती घरात असते, घराला स्वर्ग बनवत असते. कसं तर घरातली आपण जी मंडळी असतात कामासाठी काम करणारी, ती आपापल्या कामासाठी घराबाहेर जातात, पण काम संपल्यानंतर मात्र त्यांना घराची प्रकर्षानं आठवण येते. ही घराची आठवण, ही घराची ओढ लावणारी आई घरात आपली वाट पाहत काळजी करत असते. जिथं ओढ असते तिथं सुख असतं आणि सुख म्हणजे स्वर्ग ना. दुपारी आपण झोपलेलो असू आणि आपल्याला जर कोणी उठवलं तर आपल्याला अजिबात चालणार नाही. उठवणाऱ्या व्यक्तीचा आपल्याला प्रचंड राग येईल. पण आई झोपलेली असेल तर मात्र हक्कानं आपण तिला उठवतो. आई चहा दे, आई खायला दे. आईला आपला त्रास कधीच होत नाही. अशा या आईला आपण मात्र ताडताड बोलतो. आपल्या भविष्यातील रस्त्यात खाचखळगे असू नयेत, काटे असू नयेत, म्हणून ती आत्ताच ते काटे दूर करण्यासाठी, खाचखळगे स्वच्छ करण्यासाठी आपल्याला काही बाही सांगत राहते. आपल्याला वाटतं आई उपदेश करते, तिचा राग राग येतो. बाबाही असंच रागवतात. आई हिरमुसते, दुःखी होते थोड्या वेळापुरतीच. पण विचार करा, दुसऱ्या कुणालाही आपण आईला बोललो तसं उलट बोललो तर चालेल? चालणार नाही. रोज मातीत या कवितेचा संदर्भ घेत शेवटी मी एवढंच म्हणेन, रोज पुस्तकात पुस्तकात मी मलाच शोधते, कोरोनाच्या संकटात
ज्ञानासह राहते, जगण्याची नवी दारे माझ्या मनात गोंदते, बाई गोंदते. पुढच्या भागात कवितेची मध्यवर्ती कल्पना आपण समजावून घेणार आहोत. धन्यवाद.